सर सगळ्या कुंड्या तिथे वरती टेरेसवर आहेत. त्यातली एक कुंडी खाली पडली. ती काय कशी पडली ते काहीच माहिती नाही. त्यातली एक कुंडी जरी पडली तरी ती इतक्या डिस्टन्सवर इथे शिवाच्या डोक्यावर कशी पडू शकते? बरोबर आहे. एवढ्या लांबनं इकडे कुंडी पडणं जरा अशक्यच आहे. पडली तर ती सरळ पडेल. मग काय उडत उडत आली का? नाही मॅम, कुंडी उडत आली नाहीये. म्हणजे काय नक्की म्हणायचं काय तुला? म्हणजे सर, ती कुंडी कोणीतरी शिवाच्या डोक्यावर टाकली. कोणीतरी शिवावर हल्ला केलाय. कोणीतरी ती कुंडी शिवाच्या डोक्यावर फेकली आहे. कोणीतरी शिवावर मुद्दाम हल्ला केलाय. होय, मुद्दाम केले. आणि हे सगळं त्या हो, ते बघू, आपण बघू कोणी केलंय काय. हा ऍक्सिडेंट होता की कोणीतरी मुद्दाम केलंय हे आपण बघू. शक्ती, तू एक काम कर, तू घरी जा, स्वतःची काळजी घे. तू आम्ही बघतो काय करायचं. ठीक आहे, तू आत्ता घरी जा. आणि काय आहे, आत्ता जोपर्यंत शिवा बरा होत नाही, शुद्धीवर येत नाही, आपल्याला काहीच कळणार नाही ना. बघू आपण काय करायचं. तू जा, घरी जा. त्याचं बरं होणं जास्त महत्वाचं आहे. हो, तू घरी जा, पण उद्या लवकर ये. बाकी सगळी कामं करायची आहेत तुला. शक्ती, जा जा तू जा. जा. कोणासमोर काय बोलायचं तुला कधीच कळणार नाही ना. कोण आहे समोर, जरा तरी भान ठेव. ती मूर्ख नाहीये मुलगी, शातीर आहे ती शक्ती. एक गुपित सांगायला जाशील, सगळे गुपित बाहेर येतील. हा, सॉरी, चुकले मी. पण त्या आदिशक्तीला ना आपल्या नाकी न आणलेत. मग रागाच्या भरात बोलून गेले मी. तुझा राग आता आवरण भद्रा. राग राग करत राग वाढत जाईल, आपली राख रांगोळी होईल. डोक्यावर बर्फ ठेव आणि शांतपणे विचार कर जरा. आणि तुम्हाला वाटतंय ना आपला शिवा लवकर बरा व्हायला पाहिजे? आपण आज जाऊन रडत बसलो तर तो लवकर बरा होणार आहे का? हा, हो नाना, नका ना रडू तुम्ही. मला नाना, तुम्ही रडलेलं शिवाला आवडणार आहे का? हो नाना, अहो तुम्हीच म्हणालात ना शिव आपला स्ट्रॉंग आहे, त्याला काय बी नाही होणार. बघा तुम्ही. नाना, डॉक्टर काय म्हणाले? 24 तास. हो, तुम्हाला सांगतो ना नाना, आपला शिव आहे ना ICU मधनं 24 तासाच्या आत शंभू महादेवाचं नाव घेऊन बाहेर येतो का नाही ते बघा. हा, नका रडू तुम्ही. अरे पोरांनो, अरे काय अवस्था झाली माझ्या शिवाची. अरे सकाळी कामासाठी बाहेर पडला आणि दुपारपर्यंत असं आखरीत घडल असं वाटलं नव्हतं. माझ्या शिवानं कधी कोणाचं वाईट केलं नाही. अरे सतत दुसऱ्याचा चांगला विचार करणाऱ्या माझ्या शिवाच्या बाबतीत असं घडलं. मला वाटतं ना त्याला कोणाची तरी नजर लागली आहे बघ. शंभू महादेवा, शंभू महादेवा, माझ्या शिवाचा स्वतःच्या बापापेक्षा तुझ्यावर जास्त विश्वास आहे. अरे तुझ्या सेवेत, तुझ्या पूजेत त्यानं कधी खंड पडू दिला नाही. अरे सतत तुझ्या नावाचा जप करणाऱ्या माझ्या शिवाला तू मरणाच्या दारात उभा केलं. शंभू महादेवा, माझ्या शिवाच्या जीवाचं काय बरं वाईट झालं ना तर मी कधी तुझं तोंड बघणार नाही.
कधीच त्याचं तोंड बघणार नाही. माझ्या पोराला वाच शंभू महादेव, माझ्या पोराला वाच. अरे ए मूर्खा, दिसत नाही का? आणि तुझं लक्ष कुठे होतं? गाडीने उडवलं असतं मग काय झालं असतं? काय झालं असतं? गेला असतास वर ढगात. म्हणजे मेलो असतो ना. असं काही नाही होत. माझा शंभू महादेव माझ्या पाठीशी असताना या असल्या गाड्या येऊच नाही तर आबळ कोसळो, या शिवाला काही नसतं होत. असं स्वतःची काळजी घ्यायची नाही आणि इतका कॉन्फिडन्स महादेवावर. तुझा निष्काळजीपणा असला तरी तुझा महादेव वाचवणार आहे तुला. हो मग अवघड आहे. अवघड बिवघड काही नाहीये. माझ्या शंभू महादेवावर विश्वास असेल ना तर सगळं सोपं होऊन जातात. माझा शंभू महादेव भक्तांचं रक्षण करताना त्यांचा निष्काळजीपणा वगैरे बघत नाही. तो कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन आपल्या भक्तांना वाचवतोच. जसं आता वाचवलं तुझ्या रूपात येऊन. आपण जेव्हा जेव्हा संकटात असतो ना तेव्हा तेव्हा माझा शंभू महादेव मदतीला धावून येतोच येतो. घाबरू नकोस मुली, मी कोणी बहरूपी नाही. काय झालं? तुझ्या चेहऱ्यावरती काळजी दिसते मला. नाही बाबा, काही नाही. काही नाही कसं? तुझ्या चेहऱ्यावर तर चिंता दिसते. देवळासमोर उभी आहेस तू, कसलं तरी दुःख तुझ्यावरती कोसळलंय एवढं नक्की. पण मग अशी महादेवाच्या दाराबाहेर उभी का? देवाला भेटायचं तर आहे, मग मनात संकोच कसला? देवावरती रुसली आहेस का? नाही, असं काही नाही. मी सहजच उभे होते. तुझ्या मनात जे काही असेल ते महादेवाला सांग. तुझ्यावर, तुझ्या घरच्यांवर किंवा तुझ्या जवळच्या व्यक्तीवर जे काही संकट आलं असेल ते शंभू महादेव नक्की दूर करेल. तुझा विश्वास जरी नसला तरी त्या परमात्म्यावर विश्वास ठेव. तो तुझा